नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. विधानसभेचे अधिवेशन सुरू आसा आणि विधानसभेच्या अधिवेशनात पेडणे तालुक्यातले जे जायत्यो समस्या ते जायत्यो समस्या किंवा प्रश्न मांडपाचो प्रयत्न जाता वो ना हाचो खंय तरी आता अभ्यास करची पडटलो. त्याचे खातीर पयलीं हांगासर विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव आयिल्ले, मागीर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाय हे सर येवन तांच्यांनी पेडणे तालुक्यातले फूल समस्या आयकून घेतले आणि ते म्हणटाले की आम्ही विधानसभेन हे तुमचे प्रश्न मांडटाले, पण दुसरे वाटेन आमचो मांद्र्याचो आमदार आसा जीत आरोलकर तो खंय तरी प्रश्न मांडटा, म्हणजे पुराय तालुक्याचे मांडटा. हेचेर तुमचे कितें म्हणणें आसा? खरें म्हणजे सध्या जी असेंब्ली चालू आसा तितून एक सध्या जर खरें अभ्यासू आणि व्यवस्थित प्रश्न मांडपाचे जर काम कोण करता तो आमचो पेडण्याचो एक आवाज तो जीत आरोलकर. खरेंच त्याचे धन्यवाद म्हणपाचे. हे धन्यवाद म्हणपा सारखे कित्याक आसा? म्हाका दिसता म्हज्या नजरेत तरी जे कितें तो प्रश्न मांडटा व्यवस्थितपणान त्याची उत्तरां सो इतली बरी मेळिल्ली, कित्याक आमच्या पेडण्याचो आमदार आसून पेडण्याचो आवाज अजून आमी आयकूंक ना. तो थ मा कितें करता तेचे ताकाच खबर आसा. हांव काय उलोवंक सोदिना तेच्या बद्दल, प्रश्नच ना. सगळ्यांक खबर आसा तो कितें आनी कशें, सो आमी तेची अपेक्षीत तरी कितें दवरतले. पूण तरी सुद्धा जीत बाबान हांव खरेंच म्हणजे धन्यवाद म्हणटा, कित्याक हसापूर सारक्याचो तो ब्रिजाचो प्रश्न तेंच्यांनी मांडलो. आमचो मेजर जो एअरपोर्टाचो इश्यू आसा एम्प्लॉयमेंटाचो तो विशय मांडलो. तसोच आमचो हायवेचो जो सिग्नलाचो इश्यू आसा तो. जर इतले प्रश्न व्यवस्थित जर मांद्र्याचो आमदार मांडू शकता आणि ताका साथ जर ह्यो दिना जाल्यार आमचे कितले अभाग्य आमी म्हणपाचे, आमी अभागी म्हणपाचे अशी आमकां परिस्थिती येयलेली आसा. खरें म्हणजे आयज इतले टॅक्सीकाराचो इतलो मेजर इश्यू आसा. जीत साहेबान तर एक्चुअली हेचो सुद्धा इश्यू घेतला, ट्रक्स बी आसा त्यांचो टिप्पर, तो तर इतलो बरो इश्यू आसलो. तितून खरें आमच्या आमदारान हातभार लावपाची गरज आसलेली, खंयच तेणी लावंक ना. खरें म्हणजे ही दुर्दशा आसा आमची आयज पेडण्याची आसून आमी काय करू शकना अशें. खरेंच हांव धन्यवाद तुमच्या माध्यमातर्फे हांव जीत आरोलकर साहेबांक धन्यवाद दितात. तुवें आमचे प्रश्न मांडले आणि जे सुद्धा अजून खूप प्रश्न आसात ते तुवें मांडचे, जेणे करून ते खंय तरी ते सुटावो जातले अशी आशा आसा. आता आमी पेडण्यान पळयता, पेडणे म्युनिसिपालिटीच्या कदंब बस स्टँड आसा थंय व्हडले ते घड्याळ आसा ते कित्याक रिपेर करिना? ह्या संदर्भात आमचे फाटल्या दिसांनी एक खरी बायट जाली आणि आम्ही कदंबाशी बोलणे झालेले आसा. हे कित्याक जालें आणि म्हाका तरी तेंच्यांनी सांगलें जाता तितले बेगीन करपाचे आसात. बेगीन म्हणजे केन्ना खबर ना, ह्या चवथीक काय फुडल्या चवथीक ते खबर ना, पण म्हाका आशा आसा ते ह्या चवथी पयलीं ते नक्कीच खंय तरी ते करतले अशी आशा आहा. कित्याक जेन्ना आमचे उलोवणे जाले तेन्ना त्यांनी तेचेर प्रतिक्रिया दिली ना आमी जाता तितले बेगीन करता म्हणून. आता विधानसभा चालू आसा. काही जणांचे म्हणणे असता की आम्ही सरकारान आसा, सरकारान असलेल्या आमदाराक खंय उलोवंक मेळना. मागीर सरकारान आता आमचे जीत आरोलकर सरकारान आसात, ते सायडीन जे आमचे गोविंद गावडे हे सरकारान आसात, मायकल लोबो सरकारान आसात. हे विधानसभेन आवाज करतात, मागीर बाकीचे आमदार कित्याक आवाज करिनात? खरें म्हणजे जेका प्रॉब्लेम्स कळतात, जो उलोवंक शकतात आणि सांगू शकतात हेच मनशां उलयतात, हे सिद्ध झालेले आहे. मायकल लोबो सारको मनीस आमचो जो आमदार आसा तेचो कलंगूटचो, तो व्यवस्थित प्रश्न मांडटा आणि तो सुटावोय करून घेता. जीत साहेब तसोच करता, गोविंद गावडे बरेचशे. पण ह्या संदर्भात आमच्या पेडण्याचो जो आवाज हा तो केन्ना येयना, म्हणून तर आम्ही दबून उरलेले आसात. ओके, येस, थँक्यू. पहिले म्हणजे तुमचे हांव स्वागतच करता. तुम्ही जो प्रश्न विचारला ह्यो खरो म्हणजे काळजाक लागण्यासारखो आसा. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन जाला, रिझल्ट जाला तरी आमचे ऑफिस चालू असले. आम्ही एक पेडण्यातले रावणारे माणूस आसात, म्हणजे अशें न्ही की भायरसून येयले. सो पहिली गोष्ट म्हणजे जेन्ना पेडण्यातलो मनीस आसा तो इलेक्शन जालो, रिझल्ट जालो, त्याचो पराजय जालो, जय जालो तरी कंपल्सरी म्हाका रावणें म्हणजे कर्तव्य. कित्याक म्हज्या कार्यकर्त्यांनी म्हाका जो एक तेचो सपोर्ट दिलो, 9,500 मतां दिली, तांकां सोडून वचणं हे म्हाज्या कडसून शक्यच नासलेलें. आणि त्याच्यासाठी ऑफिस चालू दवरचें आसलें आणि दवरलें.
आणि त्याचो सुद्धा एक म्हणजे खरं म्हणजे आमकां एक फायदोय जालो कित्याक बऱ्याचशा लोकांक नोकरी निमित्त आमी खंय खंय धाडपाचो धाकटोसो प्रयत्न केलो. बरेचशे प्रायव्हेट नोकरे स्पेशली एअरपोर्ट म्हणा किंवा वेर्ना सारखे हातूर आमी धाडले. वेर्ना तर आमी स्वता एक कदंबाची बस स्टार्ट केली जेणे करून मॅक्झिमम भुरगीं इंजिनियर किंवा हायली एज्युकेटेड भुरगे वयचे म्हणून. ती बस सुद्धा वेर्ना सकाळी सुट्टा आनी संध्याकाळी त्या भुरग्यांक घेवन येता. एअरपोर्टाचेर खंय प्रयत्न केले. इतलोच आमची इच्छा आसलेली कित्याक आमच्या जर डेव्हलपमेंट म्हणटात ती प्रगती आसा विकास आसा तो घराघरासून जावची ही म्हजी अपेक्षा आसा आनी त्या वतीने हांव काम करतलो. जेन्ना घरांतसून एक नोकरीक एक माणूस लागता तेन्ना खरो म्हणजे विकास जाता. रस्ते जाले, लायटी येयले, पाणी येयलो, ह्यो विकासाचेर म्हजो विश्वास जास्त ना. दॅट इज अ इन्फ्रास्ट्रक्चर आनी ही सगळी कडेन ऑटोमॅटिकली घडता. आज तुमी जर बघशात पेडण्यातच रस्ते जाले अशें ना, पेडण्यातच पाणी येयले अशें ना, नळ येयले आनी लायटी येयले, हे संपूर्ण गोंयांत येयलेले आसात. सो तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहा. खरीच जर आज जर गोव्यात जर सगळ्यांची डेव्हलपमेंटाची गरज आसा ती एम्प्लॉयमेंट थ्रू प्रत्येक घरासून जर स्वताच्या इन्कम जनरेट जाले म्हणजे नोकरी लागून तो त्या विशयाच्या हिशोबान हे ऑफिस चालू दवरलें आनी हे कार्य आमचें चालू उरतलें. दुसरें तुमी म्हटलें इलेक्शन. येता ते इलेक्शनाक आमकां कंटेस्ट करपाची खूब गरज आसा कारण हे पेडणेकारांकच कळून चुकलेले आसा कित्याक पेडणेकार कित्याक रावचो तांकां अनुभव आयलेलो आसा. कित्याक मागीर कितलींशीं वर्सां जालीं इलेक्शन जातालें, इलेक्शन रिजल्ट जातकूच लोक दुकानां बंद करताले, परत 6 म्हयने पयलीं 5 वर्साच्या इलेक्शनाच्या पयलीं येता. ही सगळी संवय आमच्या पेडण्याच्या लोकांनी ऑलरेडी बगलेली आसा आनी हे जेन्ना तेंच्यांनी पळयलें आनी हे फुडें तांकां जाणवलें आपलो लोकल मनीस कितें करूं शकता हे तांकां आयज जाणवलेलें आहा. सो येता ते 27 कंटेस्ट करणें हें आमचें कर्तव्य आसतलें आनी लोकांचो तसो प्रतिसाद मेळ्ळा. फाटल्या दिसांनी ते आमी एक मिटींग दवरलेली. आमी सुद्दां जाणा 200-300 लोक येतले पण ना म्हटल्यार 700-800 लोक म्हणजे हॉलाच्या भायर 150-200 लोक उबे आसलेले. हीच तर खरी पेडणेकार कितें ते पेडणेकारांनी दाखोवन दिलेली आसा. पेडणेकारांक लोकल कितें जाय, स्वताचो माणूस कितें जाय हे दाखोवपाचो धाकटोसोय हे आसा. तुमी जे म्हटल्यार जो 20 वर्सां पेडण्यासाठी निवडून येयलेलो आसा तो दरवेळी म्हणटा तुजें काम कितें आनी हेचें काम कितें हो प्रश्न सद्दां विचारता. म्हाका ह्या माणसान सांगपाचें ह्या माणसान पयलीं पेडण्या इलेक्शनाक रावच्या पयलीं कितें पेडण्यासाठी केलें तें हो पयलीं ताका प्रश्न केन्ना तुमी पत्रकार विचारात कोण कितें करता हांवें हें केलें तें केलें. सो पयली गोश्ट आसा बाबू येयलो आसतलो तेणी इलेक्शन लडयलें आसतलें पण हांव आयज हक्कान सांगूं शकता तो आमदार जर कोणी ताका केलो तो पेडणेकारांनी केलो, तो पेडण्याच्या भायल्या लोकांनी करूंक ना. मंत्री पद जर ताका कोणी दिलें आसत ते पेडणेकारांनीच दिलेलें आसा. तशेंच ताका उपमुख्यमंत्री पद दिलां आसत ते सुद्दां पेडणेकारांक दिलां. नक्कीच त्यांनी आपली हैसरली खुर्ची थंय हालयली त्यांनी स्वार्थासाठी केली आसतली, ती पेडणेकारांसाठी दिवंक ना. पण एक आनंदाची गोष्ट हांव तुमकां सांगूंक सोदता प्रसार माध्यमांत जर बाबून आमच्यासाठी काम केलें आसत पेडणेकारांसाठी जर तो म्हणटा आपण उदो केलो आसत तर पेडणेकारांनी ताका आयज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी ताका पेन्शन दिलेली आसा आयज पेडणेकारांनी आयुष्यभर म्हणजे जोपर्यंत जगतलो तोपर्यंत पेन्शन दिता पेडणेकार. म्हणजे कितलो दानशूर आसा पेडणेकार हें सांगपाची गरज ना. म्हाका ह्याच माणसाक विचारपाचें हेणी पेडण्यासाठी कितें दिलेलें आसा आमकां. जर तेणी आमच्या पेडण्याच्या लोकांनी ताका पेन्शन म्हणजे मरेपर्यंत मेळूं शकता असली गोष्टी दिल्या जर पेडणेकारांसाठी एज ऑन टुडे कितें दिलेलें तशें आयज बेरोजगारी कित्याक आसा आमच्या कडेन. आयज टॅक्सीकार ते रस्त्यार कित्याक वळवळतात. आयुष हॉस्पिटला सारखे थंयसर हे प्रोजेक्ट घेवन आमकां कितें फायदो जाला. जमिनी जे म्हणटा बरे एकदम बरे जमिनी आसलेले शेताचे आपण घेतले गव्हर्नमेंटा कडसून गव्हर्नमेंटाक हे म्हणजे लोकांचे घेतले आमच्या शेतकऱ्यांचे जमिनी जे कसयतात ते घेतले त्यांच्या पोटा पाण्याची तरी चिंता न करतात म्हणून त्यांनी सरकाराक दिलेले आसात. हेच ते त्यांनी कार्य केले का. खरे म्हणजे बाबून ज्या आमदारान आमच्यासाठी कितें केले म्हणटा जर आयज खरे तर त्यांनी आमकां टेन्शन दिलेलें आसा. आमी पेडणेकारांनी जर ताका पेन्शन दिलेली आसत तर पेडणेकारांक आयच्या युवा वर्गाक त्यांनी टेन्शन दिलेलें आसा. हे MOU करताना त्यांनी जॉबासाठी कित्याक पर्संटेज बरोवन दवरूंक ना. बाबा पेडण्यासाठी एक 80% 90% टॅक्सीकार हे पेडणेकार आसतले हे कित्याक MOU करूंक ना. म्हजो तर हे म्हणणें आसा लोकांनी हेचेर विचार करपाचो. जर आयज कितें तरी आमकां दिला जर बाबून
जर खिच्या आमदारांचे 20 वर्सां काम केले तर ते आमकां पेडणेकारांक तेजें टेन्शन दिलेलें आसा अशें म्हाका तरी दिसता.